नमस्कार मित्रांनो, तुमचं पण अकाउंट ब्लॉक झालं आहे का? बँकेने काही फ्रीज करून ठेवलं आहे का? तर याच्यामध्ये काय होतं, इन जनरल काही लोक जे आहेत ते ऑनलाईन बेटिंग गेमिंग खेळतात. म्हणजे जसं रमी कल्चर, रमी सर्कल काइंड ऑफ काही ऑनलाईन बेटिंग गेम असतात. तर त्याच्यानंतरून अजून काही शेअर मार्केट रिलेटेड, क्रिप्टो रिलेटेड लोक असतात. त्याच्यामध्ये हे क्रिप्टो टू क्रिप्टो ट्रान्सफर करतात. म्हणजे कुणाला तरी जे बिटकॉईन्स किंवा त्याला आपण काही कॉईन्सची नावं असतात, UTC, UDT असं काहीतरी आहे. ते हे लोक कॉईन विकतात त्यांना आणि त्याच्या बदल्यात दुसऱ्या मार्गाने काही कॅश हे करतात. आणि ते लोक कॉईन तर घेतात आणि यांच्या अगेन्स्ट सायबर क्राईमची कंप्लेंट हे करतात की रॉंगली काही हे झालं आहे किंवा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर ह्या कारणांमुळे तुमचे अकाउंट ब्लॉक होऊ शकतात. आणि ह्या कंपनीज पुढे जाऊन मनी लॉन्ड्रिंगचे हे असतात. तर त्या हिशोबाने एकाच दुसऱ्याकडून तिसऱ्याला असं करत हे मनी लॉन्ड्रिंग चालू असतं. तर मित्रांनो, अशा ज्या कंपनीज आहेत किंवा असं जे क्रिप्टो रिलेटेड काही ट्रान्झॅक्शन आहेत, काही फॉरेक्स मार्केट असं काही करून तुम्हाला येत असेल, काही ऑनलाईन गेम तुम्ही खेळत असाल, तर या टाळा मित्रांनो. हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकार आहेत आणि तुमचं अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर मोठी रक्कम अडकू शकते आणि त्याच्यातून बाहेर पडणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कारण ते मनी लॉन्ड्रिंगचं जोपर्यंत सर्कल सायबर क्राईम कंप्लीट करत नाही, त्यातून ॲक्च्युअलवाले लोक शोधत नाही, तोपर्यंत त्याचा ब्लॉक निघत नाही. तर अशा हिशोबाने ह्याच्यापासून तुम्हाला वाचलं पाहिजे मित्रांनो. तर मित्रांना शेअर करा, ज्यांचं अकाउंट ब्लॉक झालं आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. आणि जे कोणी लोक असे ऑनलाईन गेमिंग किंवा अशा बाकी गोष्टी करत असेल तर त्यांना याच्यापासून लांब जाण्यासाठी प्रवृत्त करा मित्रांनो. थँक्यू.